आता आपण फंड फ्लो स्टेटमेंटचे एक्झाम्पल पाहणार आहोत. हा तुमचा एक्झाम्पल हे तुमचं मी घेतलेलं आहे, त्याचा व्हिडिओ मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे. फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये एकच लक्षात ठेवायचं, आपल्याला सगळ्यात आधी क्वेश्चन पाहिला की स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवायचं, फंड फ्लो स्टेटमेंट बनवायचं, ॲडजस्टेड P&L अकाउंट बनवायचं. फंड फ्लो स्टेटमेंटचं एक्झाम्पल आलं की सोल्युशनचा ॲरो करून पहिल्यांदा आपण शेड्यूल ऑफ चेंजेस इन किंवा स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर फंड फ्लो स्टेटमेंट बनवायचं, सोर्सेस ऑफ फंड रुपीज, ॲप्लिकेशन ऑफ फंड रुपीज. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं. बास, फंड फ्लो स्टेटमेंटचा क्वेश्चन आला की तुम्हाला हेच बनवायचं आहे. पण जर क्वेश्चनमध्ये ॲडजस्टमेंट असतील तर ज्याला ॲडजस्टमेंट असेल त्याचं सेपरेट अकाउंट हे असं बनवायचं. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन आहे पहा, हा क्वेश्चन इथे या पेजवर दिला आहे आणि हाच क्वेश्चन इथं कंटिन्यू केलेला आहे. या क्वेश्चनला ॲडजस्टमेंट नाही, त्याच्यामुळे फक्त स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, फंड फ्लो स्टेटमेंट आणि ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येणार आहे. जर ॲडजस्टमेंट असली असती, फॉर एक्झाम्पल मशिनरीला ॲडजस्टमेंट असली असती तर मशिनरीचा मी इथे सेपरेट अकाउंट बनवलं असतं. त्याच्यानंतर आणखी कशाला, प्लांटला ॲडजस्टमेंट असली असती तर मी इथे प्लांटचं सेपरेट अकाउंट बनवलं असतं. म्हणजे ज्या आयटमला ॲडजस्टमेंट असेल त्या आयटमचं सेपरेट अकाउंट बनवायचं. ह्या क्वेश्चनमध्ये कशालाही ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे सोल्युशनचा ॲरो करून मी फक्त स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवणार, त्याच्यानंतर फंड फ्लो स्टेटमेंट बनवणार, त्याच्यानंतर ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणार. या तीनच गोष्टी म्हणजे या तीनच टेबल मी फक्त बनवणार. का तर बाबा ह्या क्वेश्चनमध्ये ॲडजस्टमेंट नाही म्हणून. ठीक आहे. पुढे एक्झाम्पल मी जे घेणार आहे त्याला ॲडजस्टमेंटवाले घेणार आहे, पण हे फर्स्ट एक्झाम्पल आहे, सो मी इथे ॲडजस्टमेंट नसलेलं एक्झाम्पल घेतलेलं आहे. ठीक आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हा एक आयटम आहे क्वेश्चनमधला. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हा जो आयटम आहे ह्याला ॲडजस्टमेंट असू दे किंवा नसू दे, त्याचं मात्र सेपरेट अकाउंट तुम्हाला बनवावं लागेल. ठीक आहे. परत एकदा ऐका. आता ह्या क्वेश्चनमध्ये कशालाच ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवायचं, फंड फ्लो स्टेटमेंट बनवायचं, ॲडजस्टेड P&L अकाउंट बनवायचा, विषय संपला. फक्त प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन एकच आयटम आहे ज्याला ॲडजस्टमेंट असू दे किंवा नसू दे सेपरेट अकाउंट बनवावंच लागतं. ओके. ठीक आहे. आता आपण डिरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. इथे लायबिलिटीज दिलेल्या आहेत, 2013चे अमाऊंट, 2014चे अमाऊंट. इथं ॲसेट दिलेला आहे 2013चे अमाऊंट, 2014चे अमाऊंट. ॲडजस्टमेंट दिलेल्या नाही आहेत मुलींनो, त्यामुळे डिरेक्टली स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, फंड फ्लो स्टेटमेंट आणि ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या तीन टेबल बनवायचे आहेत. ठीक आहे. आता फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये लेफ्ट साईड आणि राईट साईड असते. लेफ्ट साईडला काय आहे, सोर्सेस ऑफ फंड रुपीज लिहितात, राईट साईडला लिहितात ॲप्लिकेशन ऑफ फंड रुपीज. ठीक आहे. ॲप्लिकेशन म्हणजे युजेस ऑफ फंड. ठीक आहे. आता ॲडजस्टेड P&L अकाउंट, जे अकाउंट असतं त्याला डेबिट क्रेडिट म्हणतात. लेफ्टवालं डेबिट, राईटवालं क्रेडिट, म्हणून इथं डेबिट क्रेडिट DRCR लिहिलेले, पर्टिक्युलर रुपीज. ठीक आहे. आता फंड फ्लो स्टेटमेंटला डेबिट क्रेडिट म्हणायचं नाही. ठीक आहे. जे अकाउंट असतं ना अकाउंट, त्यालाच डेबिट क्रेडिट असतं. लेफ्ट म्हणजे डेबिट, राईट म्हणजे क्रेडिट. फंड फ्लो स्टेटमेंट आहे, स्टेटमेंटला डेबिट क्रेडिट नसतं. लेफ्टला सोर्सेस ऑफ फंड येतात आणि ॲप्लिकेशन ऑफ फंड म्हणजेच युजेस ऑफ फंड राईटला येतात. आता स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल कसं बनवायचं पहा. पर्टिक्युलर्स 2013चे म्हणजे आधीच्या इयरच्या अमाऊंट, 2014च्या म्हणजे नंतरच्या इयरच्या अमाऊंट क्वेश्चनमध्ये दिलेले असतात. त्याच्यानंतर चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल, डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. बरोबर. ठीक आहे. आता काय करायचं, क्वेश्चन आला, फंड फ्लो स्टेटमेंटचा क्वेश्चन आला की पहिल्यांदा तुम्ही हे
टेबल बनवायचं असतं, हे टेबल क्रिएट करायचं. आता हे टेबल मी तुम्हाला सांगितले, कॅप्शन जे आहेत वरचे टायटल ते कसे करायचे ते सांगितले. आता पहिलं सगळ्या करंट असेट लिहायच्या, नंतर सगळ्या करंट लायबिलिटी लिहायच्या. आता करंट असेट कुठनं शोधायच्या? हे काय, ही जी असेटची लिस्ट असते, असेटमधल्या करंट असेट कोणत्या आहेत? डेटर, स्टॉक, बँक, कॅश, या 4 करंट असेट आहेत. म्हणून मी या 4 करंट असेट इथं लिहिल्या. 2013च्या ह्या अमाऊंट आहेत, सो 2013ची ज्याची त्याची अमाऊंट लिहिली. 2014 म्हणजे नेक्स्ट इयरची जी त्याची अमाऊंट आहे ती लिहून घेतली. ठीक आहे. आता हे दोन्ही कसं लिहायचं ते तुम्हाला कळलं. इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल कसं करायचं नीट ऐका. ठीक आहे. आता मी तुम्हाला एकच गोष्ट काय सांगितली आहे, फंड फ्लो स्टेटमेंटचं एक्झाम्पल आलं की पहिलं स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवायला घ्यायचं. पर्टिक्युलर आधीच्या इयरचे, नंतरच्या इयरचे चेंजेस ऑफ वर्किंग कॅपिटलमध्ये इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल, डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल, हे 4 आयटम तुम्ही क्वेश्चनमधल्या करंट असेट लिहिलेल्या आहेत, ज्या की इथल्या आहेत. ह्या अमाऊंट इथल्या आहेत, 2014च्या अमाऊंट पण इथल्या आहेत. आता एक लक्ष द्यायचं, हे 2 कॉलम कसे एक्सप्लेन करायचे, कसे लिहायचे ते बघा. करंट असेट जर का वाढली म्हणजे 2013मध्ये 1,80,000 आहे, 2014मध्ये वाढली म्हणजे करंट असेट इथं काय झाली आहे, करंट असेट इथं वाढली, तर जी डिफरन्सिंग फिगर असती ना ती इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटलमध्ये लिहायची, इन्क्रीजच्या कॉलममध्ये लिहायची. कळलं? इन्क्रीजमध्ये लिहायची. ठीक आहे. आता खालच्या इथं बघा, स्टॉक आधी 2,04,000 होता, नंतर कमी झाला, म्हणजे इथं करंट असेट काय झाली, करंट असेट इथं कमी झाली. म्हणजे कमी झाली की कितीने कमी झाली, दोघांची डिफरन्सिंग फिगर इथं डिक्रीजमध्ये लिहायची. ठीक आहे, डिक्रीजमध्ये लिहायची. कळालं एवढं? आता बघा इथे बघा, बँक पहिलं 30,600 होती, नंतर वाढली. करंट असेट वाढली की इन्क्रीजमध्ये लिहायचे. इन्क्रीजच्या कॉलममध्ये बघा ना 19,400 लिहिलेले दिसत आहेत, दोघांची डिफरन्सिंग फिगर. ठीक आहे. आता कॅश बघा, कॅश ही करंट असेट आहे, वाढली. आधी 10,000 होती, नंतर 17,200 झाली आहे, वाढली. करंट असेट वाढली की इन्क्रीजच्या कॉलममध्ये लिहायची. पहा मुलींनो, इन्क्रीजच्या कॉलममध्ये लिहिली आहे. करंट असेट वाढली, इन्क्रीजमध्ये लिहा. कितीने वाढली, डिफरन्सिंग फिगर लिहा इथे. करंट असेट कमी झाली, डिक्रीजमध्ये लिहा, करंट असेट कमी झाली तर. ठीक आहे. आता इथं पहा, टोटल करंट असेट म्हणजे याची टोटल इथं केली, याची टोटल इथं केली. ठीक आहे. या दोघांची टोटल करायची गरज नाही. आता बी मध्ये काय, करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी कुठल्या लिहिल्या, लायबिलिटीपैकी करंट लायबिलिटी कोणत्या आहेत, क्रेडिटर, बिल पेबल, आउटस्टँडिंग सॅलरी, या 3 आहेत, त्या इथं लिहून घेतल्या. 2013ची अमाऊंट या तिघांची जी आहे ती इथं लिहिली. 2014ची अमाऊंट आहे पेबल, सॅलरी आणि क्रेडिटरची, ती इथं लिहिली. ठीक आहे. आता काय करायचं, 70,000 आधी म्हणजे लायबिलिटी आधी कमी होती, नंतर वाढली. बघा ना, करंट लायबिलिटी वाढली, करंट असेट वाढली की इन्क्रीजच्या कॉलममध्ये लिहितो ना, तसं करंट लायबिलिटी वाढली की डिक्रीजमध्ये लिहायची. आणि करंट लायबिलिटी कमी झाली की ती कुठं लिहायची, इन्क्रीजमध्ये लिहायची. म्हणजे बरोबर ह्याच्या अपोजिट करायचं. इथं कसं करत होतो, करंट असेट वाढली की इन्क्रीजमध्ये लिहित होतो, करंट असेट कमी झाली की डिक्रीजमध्ये लिहित होतो. आता काय करायचं, करंट असेट वाढली, आधी 70,000 होती, नंतर 1,00,000 झाली, वाढली की डिक्रीजमध्ये, करंट लायबिलिटी वाढली की डिक्रीजमध्ये. आणि करंट लायबिलिटी कमी झाली, इथं बघा ना, करंट आउटस्टँडिंग सॅलरी आधी 19,000 होती, नंतर 14,400 कमी झाली की इन्क्रीजमध्ये लिहायची. बघा ना, करंट लायबिलिटी कमी झाली की इन्क्रीजमध्ये लिहायची. बरोबर करंट असेटच्या विरुद्ध अपोजिट करंट लायबिलिटीचं करायचं. ठीक आहे. आता बघा इथे टोटल करंट लायबिलिटी लिहिल्या, टोटल करंट लायबिलिटी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. आता वर्किंग कॅपिटल कसं काढलं, टोटल करंट असेट किती आहे, 424,800 मायनस टोटल करंट लायबिलिटी किती आहे, 103,200. ठीक आहे. मग करंट असेटमधून करंट लायबिलिटी मायनस केल्या की 321,600 येतात. हे कॅल्क्युलेटरवर तुम्ही करायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजेच काय करायचं, करंट असेट आल्या 424,800, त्यातून करंट लायबिलिटी 103,200, ह्या दोघांचं मायनस करून त्याला म्हणतात वर्किंग कॅपिटल.
कळलं? म्हणजे हे पहा, या टोटल करंट असेट आहेत, या टोटल करंट लायबिलिटी आहे, याची आणि याची मायनस केली की तुम्हाला 321,600 मिळतात वर्किंग कॅपिटल ए मायनस बी. ठीक आहे. आता 2014च्या करंट असेट आहे 513,600 मायनस करंट लायबिलिटी 141,600, या दोघांचं मायनस केलं की 372,000 येतात. ठीक आहे. हे झालं वर्किंग कॅपिटल. ठीक आहे. आता लास्टला काय करायचं बघा ना मुलींनो, 2013ला 321,600 होते, 2014ला 372,000 झाले. दोघांचा डिफरन्स, दोघांचा मायनस करून 50,400 इथं पण लिहायचे आणि इथं पण लिहायचे. इथे का लिहायचे? कारण इथे कमी आहे ना, 372,000 इथं लिहून घ्यायचे, मग 372,000 इथं डायरेक्ट लिहायचे. परत एकदा ऐका, वर्किंग कॅपिटलपर्यंत तुम्हाला कळलं असेल. करंट असेट मधून ह्या करंट लायबिलिटी मायनस केल्या की 321,600 येतात. परत ह्या करंट असेटमधून ह्या करंट लायबिलिटी मायनस केल्या की इथं वर्किंग कॅपिटल येतं. आता आपल्याला काय शोधायचं आहे? नेट इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. आता बघा ना, इथं काय आलेलं आहे? इथं 321,600 आलेत आणि इकडे 372,000 आलेत. 321,600 आलेत आणि इथं 372,000 आलेले आहेत. म्हणजे इथं कमी आहे, ह्या पॉइंटला कमी आहे, ह्या कॉलमला कमी आहे ना. कितीने कमी आहे? मग 372,000 मधून 321,600 मायनस करायचे. 372,000 मधून 321,600 मायनस केले की येतात 50,400. यातून हे मायनस करायचं, ते येतात 50,400. बरं, ह्या कॉलमला 321,600 आलेत, ह्या कॉलमला मोठी अमाऊंट आहे, म्हणून जिथं कमी तिथं 50,400 लिहायचे, म्हणून 50,400 इथं लिहायचे. मग या दोघांची ॲडिशन येते 372,000. ठीक आहे. आता काय करायचं? आता हे 50,400 इथे का लिहिले ते तुम्हाला कळलं का? आता बाबा वर्किंग कॅपिटल इथं 321,600 आलेलं होतं, वर्किंग कॅपिटल इथं 372,000 आलं होतं. इथं कमी होते, कितीने कमी होते? मग 321,600 आणि 372,000ची मायनस केली, इथं कमी आले म्हणून 50,400 लिहिले. आता बरोबर टोटल झाली, 321,600 आणि 50,400 आले 372,000 आणि हे 372,000 इथं लिहिले. ठीक आहे. आता काय करायचं? या सगळ्याची टोटल घ्यायची. ह्या सगळ्याची टोटल येते 110,400. या सगळ्याची टोटल येते म्हणजे इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल याची टोटल येते 110,400 आणि ह्याची टोटल येते, आता ह्या सगळ्याची टोटल येते 110,400. ह्या तिन्हीची, हे वरचे आयटम आहेत ना डिक्रीज इन वर्किंग कॅपिटलचे, 16,800, 30,000 आणि 13,200, ह्या 3 आयटमची टोटल येते 60,000. ठीक आहे. ह्या सगळ्याची टोटल किती येते? 110,400 टोटल येते. बरोबर. ह्या 3 आयटमची टोटल येते 60,000. म्हणजे इथं कमी आहेत. कितीने कमी आहे? 110,400 मधून ह्या तिन्हीची टोटल वजा करायची, ते येतात 50,400. म्हणजे इथली अमाऊंट आणि इथली अमाऊंट सेम आली, 50,400. मग इथं कमी आहे 50,400 म्हणून इथं लिहिले, त्यामुळे इथे 110,400 आणि इथे 110,400. अशा पद्धतीने आपलं स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल झालेलं आहे. आता काय करायचं? म्हणजे मी पहिलं काय सांगितलं, क्वेश्चन पेपर आला रे आला की फंड फ्लो स्टेटमेंटचं एक्झाम्पल तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करायला घेताल तेव्हा काय करायचं? सोल्युशनचा ॲरो करून पहिल्यांदा स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवायचं. त्याच्यानंतर डायरेक्ट इथून सुरुवात करायची. डायरेक्ट काय करायचं? इथून सुरुवात करायची, या पॉईंटपासून. ठीक आहे. मी एक गोष्ट काय सांगितली आहे, जर ॲडजस्टमेंट असेल तर, आता फॉर एक्झाम्पल शेअर कॅपिटल ॲडजस्टमेंट असेल तर त्याचं सेपरेट अकाउंट बनवायचं. प्रेफरन्स शेअर कॅपिटलला ॲडजस्टमेंट असेल तर त्याचं सेपरेट अकाउंट बनवायचं. पण जर ॲडजस्टमेंट नसेल तर सेपरेट अकाउंट कशाचंच बनवायचं नाही. मग फक्त फंड फ्लो स्टेटमेंट आणि ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या दोनच टेबल बनवायचे. स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल सगळ्या एक्झाम्पलला येणारच आहे, कारण फंड फ्लोचं स्टेटमेंट आलं, फंड फ्लो स्टेटमेंटचं एक्झाम्पल आलं रे आलं की सोल्युशनचा ॲरो करून पहिलं शेड्यूल ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवायचं, मग फंड फ्लोचं टेबल बनवायचं, नंतर P&L अकाउंटचं टेबल बनवायचं. ठीक आहे. पण जर ॲडजस्टमेंट असेल तर ज्याचं त्याचं सेपरेट अकाउंट.
पण आता ह्या क्वेश्चनमध्ये कशालाच ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे सेपरेट अकाउंट बनवायचं नाही. फक्त एकच आयटम असा आहे, एकमेव आयटम प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा, ज्याला ॲडजस्टमेंट असू दे किंवा नसू दे त्याचं मात्र सेपरेट अकाउंट बनवायचं. ठीक आहे. आता आपलं स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल झालं. आता आपण काय करायचं, सॉल्व्ह करायला घ्यायचं. आता पहा, पहिली लायबिलिटी आहे इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल पहिलं 4,80,000 होतं, नंतर 7,20,000 झालं. इक्विटी शेअर कॅपिटल जर वाढलं इक्विटी शेअर कॅपिटल वाढलं तर फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये सोर्स ऑफ फंडला डायरेक्ट लिहायचं इश्यू ऑफ शेअर. कितीने वाढलेत, ह्या दोघांचा डिफरन्स 2,40,000 वाढलेत. सो फंड फ्लो स्टेटमेंटच्या डेबिटला सोर्स ऑफ फंड असतं, तिथं येतं इक्विटी शेअर कॅपिटल, म्हणजेच इश्यू ऑफ शेअर लिहिलं तरी चालेल 2,40,000. कळलं, एवढंच. त्याच्यानंतर कंपल्सरी इक्विटी शेअर कॅपिटल वाढलं की जा फंड फ्लोला लिही सोर्स ऑफ फंडमध्ये कितीने वाढलं ते. कितीने वाढलं, दोघांचा डिफरन्स 2,40,000 वाढलं. ठीक आहे. पुढे प्रेफरन्स शेअर कॅपिटल. प्रेफरन्स शेअर कॅपिटल कमी झालं. प्रेफरन्स शेअर कॅपिटल जर का कमी झालं, जा फंड फ्लो स्टेटमेंटला, जा ॲप्लिकेशनला, जा लिही इथे प्रेफरन्स शेअर कॅपिटल कितीने कमी झालं, दोघांचा डिफरन्स. पहिलं 2,40,000 होतं, आता 1,20,000 आहे, म्हणजे दोघांचा डिफरन्स येतो 1,20,000. एक लक्षात ठेवा, इक्विटी शेअर कॅपिटल वाढलं फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स ऑफ फंडला. इक्विटी प्रेफरन्स शेअर कॅपिटल कमी झालं ॲप्लिकेशन ऑफ फंडला, राईट साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर जनरल रिझर्व वाढलेत. आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जनरल रिझर्व रिलेटेड टू जनरल एक्सपेन्सेस गोज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. जनरल रिझर्व वाढले 48,000 आणि 72,000 नंतरच्या इयरला आहेत. वाढले की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू जनरल रिझर्व 24,000. फक्त एकच लक्षात ठेवा, अकाउंट जर तुम्ही कोणतं बनवत असाल तर टू आणि बाय येणार. डेबिट साईडला टू येणार, क्रेडिटला बाय येणार. पण फंड फ्लो स्टेटमेंट हे स्टेटमेंट तिथे टू आणि बाय नसतं. का तर तिथं डेबिट क्रेडिट नसतं, तिथं लेफ्ट राईट असतं. बरोबर ना. सो इथे टू आणि इथे बाय लिहायचं नाही. का तर बाबा हे स्टेटमेंट आहे. फक्त सेपरेट अकाउंट असेल तर मग मात्र टू आणि बाय असं लिहायचं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. आता प्रॉफिट अँड P&L अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण बनवतो, बरोबर ना. मग आता काय करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी नंतरच्या इयरची अमाऊंट असते ना, नंतरच्या इयरची, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ह्या दोन अमाऊंट कुठं लिहायच्या ते मी सांगते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ह्या दोन अमाऊंट आहेत त्या डायरेक्ट इथं जायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची नंतरची जी असते ना ती डेबिटला लिहायची 64,800 कॅरीड डाऊन नावाने, आणि आधीच्या इयरची जी असते ना, आधीच्या इयरची ती क्रेडिटला लिहायची ब्रॉड डाऊन नावाने. बस एवढंच. परत ऐका, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ह्या दोन अमाऊंटचं काय करायचं, आधीच्या इयरची क्रेडिटला लिहायची ब्रॉड डाऊन नावाने, आणि नंतरच्या इयरची कुठं लिहायची, डेबिटला कॅरीड डाऊन नावाने. बस एवढंच. ठीक आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हे जे आयटम आहेत याचं असंच करायचं आहे. ठीक आहे. आता पुढे प्रपोज डिव्हिडंड. ठीक आहे. आता तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं कळलं. आता नेक्स्ट आयटम आहे प्रपोज डिव्हिडंड. प्रपोज डिव्हिडंड म्हणजे लाभांश. 2013चा लाभांश आहे 67,400 आणि त्याच्यानंतर 2014चा लाभांश म्हणजे डिव्हिडंड आहे 93,600. आता डिव्हिडंड आधीच्या इयरचा इथं लिहिलेला आहे, याचा अर्थ तो द्यायचा राहिलेला आहे कंपनीला. मग तो आधीच्या इयरचा लाभांश म्हणजे एम्प्लॉईने काम केलेलं एक्स्ट्रा अमाऊंट त्यांची द्यायची राहिलेली आहे. मग ती आधीच्या इयरची द्यायची राहिलेली आहे, सो ती आता देण्यात येणार नाही. ती कंपनी स्वतः वापरणार गोज टू यूज ऑफ फंड, गोज टू फंड फ्लो स्टेटमेंट ॲप्लिकेशन ऑफ फंडला आधीच्या इयरची अमाऊंट प्रपोज डिव्हिडंड 67,400. ठीक आहे. आत्ताच्या इयरचा लाभांश प्रपोज डिव्हिडंड 93,600 द्यायचा आहे, म्हणजे कंपनीचा तो एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स गोज टू एक्सपेन्स आपण फायनल अकाउंट बनवायचो 11th-12thला.
तेव्हा आपण एक्सपेन्स कुठे लिहायचो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आत्ताच्या इयरचे म्हणजे 2014चा लाभांश जो की कंपनीला पे करायचा आहे, म्हणजे कंपनीचा एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स गोज टू P&L अकाउंट डेबिट साईड, ॲडजस्टेड P&L अकाउंट डेबिट साईड 93,600. ठीक आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये डिव्हिडंडचं आलं की असंच करायचं. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये प्रपोज डिव्हिडंडची आधीची अमाऊंट जी असते आधीच्या इयरची ती द्यायची राहिलेली असते. सो द्यायची राहिलेली असली की ती परत देण्यात येणार नाही, म्हणजेच कंपनीला त्याचा यूज होणार. म्हणून आधीच्या इयरची जी अमाऊंट आहे ती डिरेक्टली ॲप्लिकेशन ऑफ फंडला लिहायची प्रपोज डिव्हिडंड नावाने, आणि नंतरच्या इयरची म्हणजे कंपनीला तो पे करावा लागणार आहे, कारण हे नंतरचं इयर जे असतं ते करंट इयर असतं जो की कंपनीला लाभांश एम्प्लॉईला पे करावा लागणार आहे. सो तो कंपनीचा एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स गोज टू ॲडजस्टेड P&L अकाउंट डेबिट साईड टू प्रपोज डिव्हिडंड 93,600. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रेडिटर पेएबल आउटस्टँडिंग सॅलरीची आपण डायरेक्टली स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये केलेलं आहे. सो हे 3-4 आयटम येणार नाही. फक्त आता इथला एकच आयटम येईल, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचं मी तुम्हाला काय सांगितलं आहे? ॲडजस्टमेंट असू दे किंवा नसू दे त्याचं सेपरेट अकाउंट बनवायचं. ॲडजस्टमेंट असू दे किंवा नसू दे त्याचं कंपल्सरी सेपरेट अकाउंट बनवायचं. आता अकाउंट बनवतोय त्यामुळे डेबिट साईड क्रेडिट साईड येणार, 2/2 येणार. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट पर्टिक्युलर रुपीज इथं डेबिट लिहिलेत, इथं क्रेडिट मी लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता इथे कसं केलं होतं? P&L अकाउंटला आधीच्या इयरची अमाऊंट क्रेडिटला लिहितात, नंतरच्या इयरची डेबिटला लिहितात. तसंच प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचे हे 67,200 आधीच्या इयरची अमाऊंट क्रेडिटला ब्रॉड डाऊन नावाने आणि नंतरच्या इयरची डेबिटला कॅरेट डाऊन नावाने 76,800. ठीक आहे. आता इथं 76,800 आहेत, इथं 67,200 आहेत, म्हणजे इथं कमी आहे. सो इथं 76,800 लिहायचे, इथं 76,800 लिहायचे. आता बघा ना, इथं 76,800 इथं 76,800. इथे फक्त एकच अमाऊंट होती 67,200ची, इथं एकच अमाऊंट होती. मग 76,800तून 67,200 गेले की 96,000 येतात. हा जो 96,000 आहे हा डिरेक्टली P&L अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनने हे करायचा. ही आली तुमची बॅलन्सिंग फिगर आहे, ही लिहायचं. परत एकदा ऐका, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनला ॲडजस्टमेंट असू दे किंवा नसू दे त्याचं सेपरेट अकाउंट कंपल्सरी बनवावंच लागतं. ठीक आहे. आधीच्या इयरची अमाऊंट सेपरेट अकाउंट जे बनवलं आहे त्याच्या क्रेडिटला लिहायची ब्रॉड डाऊन नावाने, नंतरच्या इयरची जी अमाऊंट आहे ती प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनच्या डेबिटला लिहायची कॅरीड डाऊन नावाने. आता इथं 76,800 आहे, इथं 67,200 आहे. मग 76,800तून 67,200 गेले की 9,600 येतात. ती माझी बॅलन्सिंग फिगर आहे. ती डायरेक्ट 9,600 फॉरवर्ड करायची P&Lच्या डेबिटला. प्रत्येक एक्झाम्पलला तसंच. इथं 76,800 आले, इथं 76,800 आले, इथं 9,600 कमी होते, ती बॅलन्सिंग फिगर. P&L अकाउंट हे नाव लिहायचं आणि ही बॅलन्सिंग फिगर फॉरवर्ड करायची ॲडजस्टेड P&Lच्या डेबिटला टू प्रोव्हिजन फॉर टॅक्स नावाने. इथं बॅलन्सिंग फिगर लिहिलं तरी चालेल, बाय P&L अकाउंट लिहिलं तरी चालेल. बाय P&L अकाउंट का लिहायचं? कारण का हे डायरेक्ट फॉरवर्ड करायची आहे फिगर, ही 9,600 इथं फॉरवर्ड करायची आहे म्हणून. ठीक आहे. आता हे झालं आपलं एक्झाम्पल, म्हणजे लायबिलिटीचं सगळं झालेलं आहे. आता असेटला करायचं. आता नीट ऐका, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर वाढलेत. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर आधी 1,20,000 होते, नंतर ते काय झालेले आहेत 96,000 म्हणजे कमी झालेले आहेत. ठीक आहे.